इतकी आणणार. हो. ओ ओ ओ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। थँक्यू. आणि ही आली नाही माहुरे. ठीक आहे, कोणी आणखीन बोलू शकतं का मागच्या वेळेसाठी, किंवा नाहीतर मग मी बोलेन. शिकले. बरं, चालेल. मी पुस्तकात बघूनच थोडंफार बोलणार आहे. तर आपला हा जो अध्याय आहे खूप महत्वाचा आहे, आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या मरणानंतर आपण काय करतो त्याच्याबद्दल सांगितलंय. तर मागच्या वेळी आपण 5व्या श्लोकापासून सुरुवात केली होती. तर त्याच्यात म्हटले की प्रयाण काळी जो माझं स्मरण करतो त्याला, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो. पण एवढंच त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी म्हटलंय मरण काळीही सुद्धा, म्हणजे असं म्हटलंय, म्हणजे फक्त मरतानाच नाही, त्याच्या आधी सुद्धा तुम्ही जर का देवाचं नाव घेत राहिले, सतत तुम्ही देवाचं नाव घेत राहिले, आणि समजा शेवटच्या क्षणी तुम्हाला सुचलं नाही, तुम्ही म्हटलं माझ्या तोंडात पाणी टाक तरी चालेल, पण मरण काळी पण तेव्हा आपल्या मनात तर असतं ना. तर ते महत्वाचं आहे की देवाचं जो विषय आहे तो आपल्या मनात सतत असायला पाहिजे. तर असं त्यांनी 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं. आणि 7व्या श्लोकामध्ये पण सुद्धा सर्व भूते माझ्या मायेप्रत जातात, आणि मग कल्पाच्या हे कल्पांताचं सांगितलंय त्यांनी इथे, की जेव्हा आपला स्वतःचा अंत होतो तो एक प्रकारचा झाला, पण संपूर्ण जग जेव्हा काय म्हणायचं अव्यक्त होतं, म्हणजे सगळं जग बुडून जातं आणि मग पुन्हा 0 पासून सुरू होतं, तर तेव्हा आपण जे म्हटलं व्यक्तपासून अव्यक्त जायचं, त्याच्याबद्दल आपल्याला 7व्या श्लोकात सांगितलंय. आणि 8व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय की अभ्यास. अभ्यास म्हणजे नेहमी आपल्याला जे काय सतत करायला पाहिजे. परमेश्वराचं स्मरण सुद्धा सतत करायला पाहिजे, आणि मग तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. बरं, एक आणखी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग असतं, की असं जेव्हा ते म्हणतात की अभ्यास करून तुम्हाला मोक्ष मिळू शकतो, पण याच्यात एक लक्षात ठेवायचं की कर्म मार्गाने मोक्ष मिळत नाही. तर त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते त्यांनी पुढच्या 9व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर तिथे त्यांनी क्रममुक्तीबद्दल सांगितलंय की जेव्हा एखादा संत असतो, आपल्याला एवढे सगळे संत माहिती आहेत की सगळ्यांनाच काही मोक्ष मिळालेला आपल्याला माहित नाही, पण समजा एखादा संत आहे आणि तो जन्मभर प्रार्थना करतोय, आणि नंतर तो जेव्हा मरतो तेव्हा तो ब्रह्मलोकात जातो. ब्रह्मलोक अशी एक कल्पना आहे, अर्थात तो इथेच असतो, पण त्याला काय म्हणायचं, त्याला पुन्हा जन्म मिळणार नसतो असं म्हटलं जातं. म्हणून त्याला
मुक्ती मिळाली असं आपण म्हणतो. तर ती जी मुक्ती असते त्याला आपण क्रममुक्ती म्हणतो. क्रम अशासाठी की त्याच्यामध्ये क्रम आहे, की इथून त्यांनी ब्रह्मलोकाला जायचं आणि ब्रह्मलोकामध्ये ते कुठपर्यंत राहतात, तिथे जर का त्यांनी म्हणजे तप वगैरे केलं तर त्याच्यानंतर त्यांना मोक्ष मिळू शकतो, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे क्रममुक्ती असते त्या लोकांना जेव्हा आता मग आधीच्या श्लोकामध्ये जे आपण पाहिलं की जेव्हा प्रलय होतो तेव्हा प्रलयामध्ये ब्रह्मापासून सगळं नष्ट होतं. तर तेव्हा ते तिथून जेव्हा जातात तेव्हा आपण म्हटलं की आपले सगळ्यांचे बिय अव्यक्त अवस्थेमध्ये असतात असं आपण म्हटलं होतं ना, की जेव्हा व्यक्त मधून अव्यक्तामध्ये आपण गेलो की सगळी जी बिय असतात ते तिथे असतात. बीज बीज आपल्याला म्हणायचं आहे. तर त्या ज्या बीज आहे तसं या व्यक्तींची राहत नाही, म्हणजे पुन्हा त्यांना जन्म मिळत नाही. ज्यांचा बीज राहील त्यांना पुन्हा जन्म मिळणार आहे. पण इथे क्रमभक्ती म्हणजे असे 2 स्टेप आहेत म्हणून त्याला क्रम म्हटलं. 1 क्रम आणि 2 क्रम. तर ते आपल्याला 9व्या श्लोकात सांगितलं. आणि 9व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की अ, योगाच्या बलाने हे अम, अ, ज्यांना काय ज्यांचे प्राण जातात त्यांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते कठोपनिषदात दाखवलं आहे. आता 12 आणि 13 एकत्र होते नंबर, ते मी आता बघते. कोण आलं? somebody new? कोणाचं तरी हे वाचतंय. ज्योत्स्ना मी पण तुला म्यूट करते सध्या. तरी कोणीतरी म्यूट वर नाहीये. हो ते केलं मी. प्रतिभा आता म्यूटवर आहे. ओके, ठीक आहे. मी 12 आणि 13 करते म्हणजे मग आपण 14 वरती येऊ. हो, तर त्याच्यामध्ये सर्व इच्छा निष्फळ होतात, त्यांचे कर्म निष्फळ असतात. त्यांना ज्ञान त्यांचं ज्ञानही निष्फळ असतं, म्हणजे ते बहुतेक अविवेकी लोकांबद्दल बोलतात ते 12व्या मध्ये. नंतर 13व्या जो श्लोक होता त्याच्यामध्ये माझ्याकडे निलिमाचे एक एक पानाचं आहे नोट्स लिहिलेल्या, तुम्हाला हवं तर मी त्या वाचू. पाठवून देशील मला, म्हणजे ते ह्याच्यावरच आठवतं कीर्तन. कारण मी म्हटलं तसं असं एकेका श्लोकानी मी नाही लिहित ना, त्यामुळे हा, मी एकत्र लिहिलेलं आहे. पण ते एकत्रच तू लिहिलेलं. हा नाही, हे ह्या आत्ताच्या 8व्या ह्याचं तो आपण गेल्या वेळी मला वाटतं सुषमाताईंनी जेव्हा केला होता सारांश, तेव्हा त्यांनी मला वाटतं ते सगळ्याच्या व्याख्या सांगितल्या ना, मग नंतर ते आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ वगैरे. राईट. आणि त्यानंतरच्या पुढचं माझ्याकडे आहे एक थोडंसं लिहिलेलं, पण आय डोंट हॅव इट लाईक 9वा 10वा असं नाहीये लिहिलेलं. पण तुझं तू हे कर म्हणजे आपल्या ह्याच्यावरती पोस्ट कर. माझ्याकडे मला माहिती आहे तुला आज लवकर जायचंय आणि आपण आता ठीक आहे. एकच श्लोक राहिला माझा, चालेल. तर पोस्ट कर तुझं जे चालेल. काय आहे ते, कारण तुझं छान असतं. ओके. याने मी हाताने लिहिलेलं आहे ते, त्यामुळे माझ्याकडे टाईप हा. केलेलं नाहीये. पण मग नक्की असं या. म्हणून पाठवशील तरी चालेल, म्हणजे रेकॉर्डिंग करून सुद्धा पाठवलं तरी चालेल. तर आता पुढच्या याच्यामध्ये ओम बद्दल सांगितले. ओम म्हणजे एक अक्षरी ब्रह्माचं वर्णन असं समजलं जातं आणि त्याच्याबद्दल 13व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितले. आता आपण 14व्या श्लोकाकडे जाऊया. ज्योत्स्ना वाचते ना? हो हो, ते कोणतरी आता शेअर करेल ना. हो. ओके. दिसतंय का तुला? फोन मध्ये जरा अवघड जातं पाहायला. हो ना, नाही म्हणून माझी ज्ञानेश्वरी उघडी येते त्या श्लोकांसाठी, कारण ते एकदम बारीक असतं ना तिथे. म्हणून ओके. श्रीराम. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम्.
नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, त्या माझ्याशी निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून निरोधून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचं समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला जे चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी, आणि जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादं तीन अडल्यामुळे मरणसमयी आकुळतेने मला देवा धावा हो धावा असे म्हणाला तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही काय. आणि भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशा करता करावयाचा. म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून तो आपल्याच कर्जाच्या फेडी करता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहांत समयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. आणि भक्तांना तरी देहात असताना देखील विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना त्या देहाचा वियोग असा वाटत नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणी चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची बाग व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे दुःखांचे पुरे भांडवल आहे, जे दुष्टबुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वसती स्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूषित यंत्रच आहे, जे राक्षसीची दिखाऊ फळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे,
जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे, व जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या. जे सर्व अनर्थांचं समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. हा, आता एवढं आपण ऐकलं ना, तर हम्म. मला वाटतं 140 पासून तर जवळजवळ पूर्ण म्हणजे 150 पर्यंत हा संपूर्ण आपल्या शरीराचं वर्णन आहे. एकदम इतकं कन्फ्युजन होतं की काय ते म्हणतात ते कशाबद्दल. तर आपलं शरीर असं आहे की ते इतके सगळे वाईट गोष्टी घेऊन असतं, पण जेव्हा तुमचं तुम्हाला मोक्ष मिळतो तेव्हा तुम्हाला असं शरीर पुन्हा पाहावं लागत नाही, असा त्याचा अर्थ आहे. पण त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा त्याच्यामध्ये ओव्या दिल्या की थोडस कन्फ्युजन होतं तिथे. राईट, म्हणजे शरीर हे किती त्याज्य आहे हे त्यांनी हा, सांगितलंय. खरंय खरंय. हम्म. बर. जाऊया पुढे. जे विषयासी तिलांजली देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाहुनी, माते हृदयी सुनी भोगिताती, परी भोगितया नारायणुका, भेटणे नाही क्षुधाधिका, तेथ चक्षुराधिका कवण, तेथ चक्षुराधिका कवण पाडू, ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, नीची होऊनी आटले उपासिती, तया देहावसान जई पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपासती ते कायसी, पैरंकू एक आडलेपणे, काकुळती अंती धावा गा धावा म्हणे, तरी तयाचीने ग्लानी धावणे, काय न घडे मज, आणि भक्ता ही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू काय असा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा, तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारूही जीवा सावेचिना, ते ऋणवई पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची अत्यनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्म व बोधाचा पांजिरा, सुये तया ते बरी आपुलिया स्मरणाची वाहिली, ही व ऐसी करी सावली, ऐसेनी नित्य बुद्धी संचली, मी आणि तया ते, म्हणून देहांतीचे साकडे, माझी कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे, सुखेची आणि वरचील देहाची गमसणी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी, आपण पामेळवी, आणि भक्ता तरी देही, विशेष एक वंकीचा ठाव नाही, म्हणून अभेरू करिता काही, वियोगू ऐसा न वाटे, ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पया ते न्यावे, हेही नाही स्वभावे, जे आधीची मजमिनले, येरी शरीराची सलिली, असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त, तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती, मग क्लेश तरुची वाडी, ते तापत्रयानीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा बोलिम वटा,
स्वभावे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पाण्यांगणेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोध काचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सवचोराचा, जे ओढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, जे गोरीचे स्वभाव गायन, जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. एक मिनिट इथे थांबूया. हम्म. आता आपण जे वाचलं ना, त्यात सुरुवातीला त्यांनी जीवनमुक्ताचं लक्षण सांगितलंय. जीवनमुक्त म्हणजे ते इथे म्हणजे या जगात असतात, पण त्यांना मुक्ती मिळालेली असते. त्या मुक्ती मिळालेली असते, मगाशी तुम्हाला म्हटलं तसं, म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होणार नसतो आणि त्यांना मरणाची वाट पाहावी लागत नाही, कारण त्यांचं ऑलरेडी मुक्ती मिळालेली असते. आपल्याकडे 2 प्रकारच्या मुक्ती आपण म्हणतो. आता मी तुम्हाला म्हटलं तसं इथे जी सांगितली आहे ती जीवनमुक्त. महेशने मला याच्याबद्दल प्रश्न विचारला होता. तर या या श्लोकामध्ये त्याचं उत्तर आहे महेश, की ते जिवंत असतात पण त्यांना मुक्ती मिळालेली असतात आणि असे जे लोक असतात त्यांना आपण जीवनमुक्त म्हणतो. आता जीवनमुक्त मला म्हणजे माझी काही खूप ज्ञान नाही आहे त्याच्याबद्दल, किंवा ज्ञानेश्वर महाराजांना मी कधी भेटले नाही. मला वाटतं ते जीवनमुक्त होते, म्हणजे इथे होते तरी त्यांना मुक्ती मिळालेली होती. आणि माझे जे गुरु होते दयानंद सरस्वती, त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की त्यांना मुक्ती मिळालेली होती, म्हणजे जीवनमुक्त होते ते. तर असे जे लोक असतात त्यांच्या आता आपण म्हणतो, आपण जेव्हा हे शिकलो, मी तुम्हाला कर्म याच्याबद्दल सांगितलं होतं, कर्माची जी सायकल आहे त्याच्याबद्दल सांगितलं होतं, की आपल्या संचितामधून आपण एक चंक घेतो आणि त्या चंकाप्रमाणे आपण इथे राहतो. आणि आता हे जे मुक्त असतात, जीवनमुक्त किंवा आपण नंतर बघणार आहोत ते विदेहमुक्त, दोन्ही. मुक्ती म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत आपल्या सगळ्यांचं संचित असतं, तिथे ठेवलेलं असतं बॉक्स, आपण ते म्हटलं ना, डेटाबेस बॉक्स जो असतो त्याच्यात. पण जेव्हा त्यांना आत्मज्ञान होतं किंवा मुक्ती होते, तेव्हा त्यांचा तो बॉक्स असतो तो रिकामा होतो. म्हणजे आता पुन्हा त्यांना जन्म नाही आहे, मग त्यांना बॉक्स ठेवून काय करायचं, किंवा तो बॉक्स रिकामा होतो. आत्ताचं त्यांचं जे काय प्रारब्ध आहे त्याच्याप्रमाणे ते इथे राहणार आहे. पण आता जे बाकीचं आयुष्य आहे हे जीवनमुक्त असतात, म्हणजे ते अर्थातच सात्विक असतात. तर जे काय काम ते करतील ते चांगलंच काम करतील. तर असं समजलं जातं, समजा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर जीवनमुक्त झालेत, तर त्यांच्या भोवती जे काय त्यांचे शिष्य नाही म्हणता येणार, पण त्यांचे जे काय आवडते लोक आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी जर का काही चांगलं काम केलं मुक्तीनंतर, तर त्यांचं जे काय पुण्य आहे ते त्यांच्या भोवतालच्या लोकांमध्ये वाटलं जातं. आणि ह्या कॉन्सेप्टमुळे आपल्याकडे काय असतं, की समजा तुम्हाला एखादा कोणी गुरु दिसला, एखादा संन्यासी दिसला, की लोक त्याच्या मागे मागे हिंडतात, म्हणजे त्याचं जे काय पुण्य असतं ते आपल्याला मिळू शकतं, असं थोडंसं स्वार्थी विचार त्याच्यामध्ये असतो. पण हा एक भाग आहे त्याच्यामधला जीवनमुक्ताचा. आणि विदेहमुक्ती म्हणजे काय, जे कोणी शेवटपर्यंत काम करतात आणि मग त्यांना मेल्यानंतर, मग अशी जसं म्हटलं, त्यांना मुक्ती मिळते, ती विदेहमुक्ती. मेल्यानंतर मिळते ती विदेहमुक्ती, पण जिवंत असताना ज्यांना मिळते त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि त्या दोघांनाही पुनर्जन्म नसतो. आणि मग अशी म्हटलं तसं ते जीवनमुक्त आहेत, किंवा म्हणजे ते जे आफ्टर डेथ दे गो टू ब्रह्मलोक, आणि ब्रह्मलोकामध्ये ते राहतात आणि मग पुढे कधीतरी त्यांना क्रममुक्ती मिळते. तर अशी म्हणजे खूप महत्वाचा विचार या 15व्या आणि ऍक्च्युअली 16व्या मध्ये पण 16व्या मध्ये सुद्धा सांगितलंय.
आणि इथे थोडीशी अ, श्राद्धाच्या वेळी आपण जी क्रिया करतो त्याचं थोडंसं वर्णन 140 ते 150च्या मध्ये कुठेतरी आलंय. मी ते नक्की नाही लिहून ठेवलं, पण तसं. आणि त्याच्यानंतर 16 आणि 17 मध्ये श्लोकांमध्ये आपण 2 श्लोक आता बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती आणि लय हे आपल्याला सांगितलं आहे. आपण याच्या आधी बोललो होतो की अव्यक्तामधून व्यक्तामध्ये पृथ्वी जी येते त्याच्याबद्दलचा 16वा आणि 17वा श्लोक आहे. तर आता आपण जाऊया पुढे. तर 16वा मी वाचते. हो. आब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तेनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत. हे कुंतीपुत्रा, परंतु मजप्रत आल्यानंतर पुनर्जन्म नाही. सहज विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व स्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गातील लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक, ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावांच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. म्हणजे ब्रह्माच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात असं त्याने बापरे. इंद्र पण चेंज होतात बरं का, आणि हे सगळे देव पण चेंज होतात. त्यांच्या ड्युटी संपल्या की ते बदलतात. झालं पुढे. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटलियांचे जैसे पोट न दुखे ना तरी चेईलिया नंतरे. न बुडीजे स्वप्नीचे नि महापुरे. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे जे स्थिर जे चिरस्थायीयांचे धुरे. ब्रह्मभुवनगाचवरे लोकाचळाचे जे गावीचा पहारू दिवो वेरी. एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पांती उठी एकी सरी 14 जणांची. ते मी माझं वाचायचंय झालं. पुढचं. हा हो. हो. वाच. थँक्स ज्योत्स्ना. सहस्रयुगपर्यन्तम् अहर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. एक सहस्र युगे 4 युगांच्या सहस्र चौकड्या झाली म्हणजे संपणारा असा ब्रह्मदेवाचा एक दिवस होय, आणि 1 सहस्र युगे राहणारी ब्रह्मदेवाची एक रात्र होय. असे जे जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे होत. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवसच होतो. व पहा, त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत, त्या कालात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे आहे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र, त्याचीच दशा पहा की ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावेत.
जै चौकडिया सहस्त्र जाये, तै ठाये ठावो विळूची होये. आणि तैसेची सहस्रे भरिये पाहे, रात्री जेथ ये वढे अहोरात्र जेथीचे. तेणेन लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावे येथ काही. मुदला इंद्राचीची दशा पाही, जे दिहाचे 14 परी ब्रह्मयाची आहे 8 प्रहराते. आपुलिया डोळा देखते, आहाती गा तयाते अहोरात्र विद म्हणिपे. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे. रात्र्यागमे प्रलीयन्ते, तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामः स एवायं, भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वशः पार्थ, प्रभवत्यहरागमे. देवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्त नामक वस्तूंमध्ये त्या वस्तू लीन होतात. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ज्याची मोजदाद कुठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी ही भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगावयास कारण काय तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीग म्हणजे टोक झाला. हे अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाश रूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य म्हणतात. ये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गगनाकेही न समाये. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व, उडती दिहाची चौपाहारी फिटे. आणि हा आकार समुद्र अटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी. मग ग्रीष्माती जैशी निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाची आदी, हे भूतसृष्टीची मादी. मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रींचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये. तोही युग सहस्र मोटका पाहे, आणि तैसे चिरचे. हे सांगावया काय उपपत्ती,
जे जगाचा प्रळयो आणि संभूती इहे ब्रह्मभुवनींची या होती अहोरात्रा माझी कैसे थोरिवेचे मान पाहे पा तो सृष्टी बीजाचा स्वाटोपा परी पुनरावृत्तीची आमापा शी गजाहला एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा ती गावीचा गाप सारा तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे पाठी रात्रींचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये जैसे वृक्षपण बीजासी आले कि मेघ हे गगन जाहाले तैसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणिपे परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. पण यावर सांगितलेल्या अव्यक्तापलीकडचे दुसरे जे सनातन अव्यक्त तत्व आहे ते सर्व भूते नाहीशी झाली तरीही नाहीसे होत नाही. तिथे त्या साम्यावस्थेत सम एकसारखे एक विषम एकाहून एक भिन्न हे काही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेत भूते असे म्हणता येत नाही. ते कसे तर खूप महत्वाचं, एक मिनिट, खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना की अव्यक्त झालं की सगळं बीच्या स्वरूपात असतं, पण त्या बी मध्ये असं तुम्हाला सांगता येत नाही की हा हे निलिमाचं बीज आहे आणि हे केतकीचं बीज आहे. तर ते त्याच्यामध्ये सगळं साम्य असतं असं म्हटलं. जेव्हा झाड येतं तेव्हा आपल्याला कळतं की हा हे बीज कशाचं होतं, तसं हे बीच्या स्वरूपात असतं तेव्हा सगळं साम्य असतं. जाऊया पुढे. ते कसे तर ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूपही जाते त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जिथून आले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. त्यावेळी त्या साम्यावस्थेत सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यात व्यक्त म्हणजे जग असे म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नावे एकाच्या मुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो. अलंकार व लगड या दोन्हींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते त्याप्रमाणे आकार म्हणजे जग आणि निराकार म्हणजे माया यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनास आधार चैतन्य आहे. हे ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्य सिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तर त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही. ज्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. हे पहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्र त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. एक मिनिट थांब इथे, कारण ते खूप महत्वाचं आहे. 175 पासून आपण सुरू केलं की त्याच्यामध्ये चैतन्य म्हणजे ब्रह्म, आपण म्हणतो ना की ब्रह्म सत्य आणि सगळं जे असत्य, असं का बरं आपण म्हणतो की ब्रह्म सत्य आणि तर असं आपण का म्हणतो, कारण ब्रह्मामुळे सगळ्याला एक्झिस्टन्स येतात, म्हणजे बिकॉज ऑफ विच आपल्याला सगळ्यांना एक्झिस्टन्स मिळतं. तर हे जे ब्रह्म आहे
ते ब्रह्म तसंच राहतं. समजा जग जरी पूर्ण म्हणजे विलीन झालं तरी सुद्धा हे चैतन्य जे आहे ते तसंच राहतं. हे आपल्याला याच्यावरून सांगायचंय. की तसं म्हणतात की लगड आणि दागिने हा खूप वेळा येतो हा संदर्भ. तर जसं सोनापासून आपण दागिने करतो आणि मग ते सगळे समजा वितळवले त्याला आपण लगड म्हणतो. आता लगडीमध्ये काही दागिने नाही आहेत पण ते सोनच आहे. तर खरं तत्व जे आहे ते चैतन्य आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छान सांगितलंय की जे अनादी आहे म्हणजे ज्याला काळाचं बंधन नाही असं जे आहे. म्हणजे इफ यू लुक ॲट 175 ओवी थोडंसं वरती जा. 175 मध्ये त्यांनी म्हटलं की हे जे आहे ते अनादी सिद्ध आहे म्हणजे आणि नित्य सिद्ध आहे की ते आहेच. म्हणजे ब्रह्म कुठे जातच नाही. इट्स अ एनर्जी आणि ती एनर्जी राहतेच. जरी पूर्ण जग खाली गेलं तरी सुद्धा ती एनर्जी राहतेच. आणि म्हणूनच पुन्हा या सगळ्यांना जीवन मिळू शकतं. पुन्हा जसं आपण म्हणतो की ब्रह्माच्या दिवस सुरू झाला की त्यांना पुन्हा जीवन मिळू शकतं. आणि याच्यात खूप छान तेही उदाहरण दिलं. हे पण खूपदा असतं लाटांचं आणि समुद्राचं उदाहरण. लाटा जरी गेल्या तरी पाणी तर तिथेच राहतं ना. पाण्याला काही होतच नाही. तसं जग जरी असं बुडलं तरी सुद्धा चैतन्य ब्रह्म आहे ते सध्या नेहमी तसंच राहतं. खूप मोठं तत्वज्ञान आहे या 2 श्लोकांमध्ये. ओके, जाऊया पुढे. अथवा अटणाऱ्या अलंकारात जसे न अटणारे सोने असते त्याप्रमाणे मर्त्य जीवांच्या आकारात जे अमर आहे. मला वाटतं ते अर्ध्याच वाक्यात संपलंय इकडे ओवी हो, होती. तर पण त्याचं ठीक आहे. मला वाटतं पुढच्या श्लोकात एकत्र वाचायला पाहिजे होतं. हा, ठीक आहे. ठीक आहे. तेथ समविषम न दिसे काही म्हणून भूते हे भाष नाही. जेवी दुधची जाहाली आदही नामरूप जाय तेवी आकार लोपासरिसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे जाहाले ते जैसे तैसेची असे तै तयात नाव सहज अव्यक्त आणि आकारा वेळी तेची व्यक्त हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो घनाकारू हारपे जे वेळी अलंकार होती इये दोन्ही जैशी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूचा ठाई ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पातरंग तरी होत जात परी तेथ उदक ते अखंड असत तेवी भूतभावी नाशिवंत अविनाश जे नातरी आटतिये अलंकारी नाटते नकनक असे जयापरी तेवी मरतिये जीवाकरी अमरजे आहे. खूप छान. तर पुढचं. आणि हा याच्यातला विचार पण खूप छान आहे की सनातन तत्व जे आहे ब्रह्म ते कधीच बदलत नाही. त्याला आकार नाही, निराकार आहे ते आणि अक्षर आहे. आणि याच्यातली कल्पना पण मला खूप आवडली की पाटीवर तुम्ही काय लिहिलं म्हणजे त्या आधीच्या पाट्या असायच्या धूळ पाट्या तसं त्याच्यावर तुम्ही काय लिहिलं आणि त्या अक्षर तुम्ही संपवून टाकली म्हणजे पुसून टाकली तर त्याचा अर्थ आपल्या मनात राहतोच ना. तो अर्थ काय आपल्या मनातून जात नाही. तशा प्रकारे जरी जग गेलं तरी सुद्धा चैतन्य हे असंच राहतं. खूप सुंदर कल्पना आहे ती. जाऊया पुढे. पुढे क्रांतीताई वाचणार आहेत का हे हो. पुढचं वाचणार आहे 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 मी. क्रांती आली. या थँक्यू केटली. नो प्रॉब्लेम. अव्यक्तोक्षर इत्युक्त स्तमाहुं परमागतिं यप्राप्य न निवर्तन्ते
तद्धामं परमं मम पुरुष स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यशान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. ज्यास अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्यालाच परम अत्यंत श्रेष्ठ गती म्हणतात. ज्याप्रत गेल्यावर प्राणी परत येत नाही ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. हे पार्था, ज्याच्यामध्ये ही भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापिलेले आहे तो पर श्रेष्ठ पुरुष अनन्य एकनिष्ठ भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. ज्याला परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे म्हटले तरी त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मनबुद्धीला अगोचर आहे म्हणून. आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात. हा, हे सगळे परंतु ब्रह्माच्या बद्दलचे शब्द आहेत. अक्षर खूपदा वापरलं जातं ब्रह्माबद्दल, आणि परमगती म्हणतात तो पण शब्द. म्हणजे आपल्याला जर पुढे काही शिकायचं असेल तर हे शब्द लक्षात ठेवायचे, अक्षर आणि परमगती. जाऊया पुढे. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे, कारण की तो कोणत्याही व्यापार करत नाही व करवित नाही म्हणून. एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यापैकी अर्जुना एकही थांबत नाही, तर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत. मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यापासून होणाऱ्या सुखदुःख रूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो. परंतु राजा सुखाने निजला असता ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल, ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालतात. अर्जुना, याप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे समज. आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एकपत्नी व्रताने असतो, या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदांचा विस्तार या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचे ही पांघरुण आहे. वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात, आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित येतो. जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाही, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे. हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्याची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचे अर्जुना हे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे. जे गर्वहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे व निरीच्छ पुरुषांना वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता निरीच्छ पुरुषांना जे सुखाचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषांना वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे. आणि ज्या गावाला पोचण्याच्या भक्ती हीच सरळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून
व्यर्थ विस्तार कशाला करू? परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळुकांनी जसे ऊन पाणीच थंड होते अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश बनतो. अर्जुना, त्याप्रमाणेच ज्या परमात्म स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह बुद्ध्यादी संघात रूपी संसार पोचला असता, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच दुःख शून्य व सुखरूप असा होऊन राहतो. तरी ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते तसे निराळे निघतच नाही. अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेही मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही. हं. परिसाने लोखंडाचे सोने केले. आता आणिक दुसरा पदार्थ कोठे आहे की जो नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा आणील? म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर त्या तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही. हे महत्वाचं आहे की जे कोणी भक्त आहे, भक्तांचं वर्णन आपण केलेलं आहे. म्हणजे 194 पासून त्यांनी ते वर्णन सुरू केलेलं होतं. आणि त्या भक्तांना जेव्हा ते मोक्ष मिळतो त्याच्यानंतर ते परमेश्वर रूपच होतात. तो परमेश्वर रूप झाल्यावर पुन्हा त्यांना रेग्युलर माणसं होता येणार नाही. त्याची छान उदाहरणं दिली आहेत त्यांनी. ओके, जाऊया पुढे. असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे. ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवित आहे. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. आणि आकारा आलिया जयाचे, निराकार पण नवचे, आकार लोपे न विसंचे, नित्यत्तगा. म्हणून अक्षर जे म्हणीजे, तेविचे म्हणता बोधुही उपजे, जया परोता पैसून देखिजे, या नाम परमगती. पै आघवा इही देहपुरी, आहे निजे लियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. एरवी जो शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके गाव सुभटा, ताही इंद्रियांची आवाटा, वाहतची आहाती, उकलू विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, तो दुःख सुखांचा तो सुख दुःखांचा राजवाटा, भीत राही पावे, परिराओ पहुडलिया सुखे, जैसा देशींचा व्यापारू न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करीतची असती, तैसे बुद्धीचे हन जाणणे, कामनाचे देणे घेणे, इंद्रियांचे करणे, स्फुरण वायूंचे. हे देह क्रिया आघवी, न करविता होय वरवी, जैसा न चलविते करवी लोकु चाले. अर्जुना तया परी, सूतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुष गा अवधारी, मणिपे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते, पुरुष म्हणो ये. पै वेदांचे बहुवसपण, देखेची ना जयाचे अंगण, हे गगनांचे पांघरुण होय देखा. ऐसे जाणून योगीश्वर, जयाते म्हणती परमपर, जे अनन्य गतींचे घर गिवसित ये. जे तनुवाच चित्ते, नाईकती दुजिये गोष्टीते, तया एकनिष्ठेंचे पीकते, सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमू, ऐसा साचू जयाचा मनोधर्मू, तया आस्तिकांचा आश्रमू, पांडवा गा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखांची राणीव, निराशांसी, जे संतोषिया वाढले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तिसी उजू वाट, जया गावा.
हे ऐकेक सांगो निवाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, जो तो ठावेची होईजे, हिमांची आजुळूका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर जालिया अर्का, तमची प्रकाशु होय, तैसा संसारु जया गावा, गेला सांता पांडवा, होऊन ठाके आघवा, मोक्षात चाची, तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनाची अग्नी जाहले, पाठीन निवडेची काही केले काष्टपण, नातारी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता, जिया परी लोहाचे कनक जाहले, हे ऐके परीसे केले, आता आणिक कैचे ते गेले, लोहत्व आणि म्हणून तूप होऊन माघाते, जेवी दूध पडानयेची निरुते, तेवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही, ते माझे परम साचोकारे निजधाम, हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. अंतुवट म्हणजे गुढ, गुढ आपण म्हणतो ना तसं. अच्छा, छान, व्हेरी गुड. टाईप. 23 नंतर याच्यामध्ये सांगायचं सॉरी 23 पुढच्या वेळेला वाचूया ना. हा 23 ओके. पुस्तक कारण झाली वेळ दिली मला. हा मला एवढंच चालेल. सांगायचं की हा जो 22वा श्लोक आहे ना, याच्यामध्ये पुरुषाचं म्हणजे ब्रह्माचं वर्णन आहे, की ज्याला आकार नाही आहे, निराकार आहे, आणि पृथ्वीचा आकार आणि निराकार झाला तरी सुद्धा तो नित्य असतो, तो सतत असतो, म्हणून त्याला अक्षर म्हणतात. आणि त्याचा देह पण नसतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याला अजिबात आकार नाही, पण त्याच्यामुळेच आपल्या शरीरामधले सगळे व्यवहार ते सतत सुरू असतात. हे पण त्यांनी छान सांगितलं इथे. आणि मग एक आणखी शब्द होता पूर्ण पुरुष. या सगळ्या याच्या पलीकडे तो असतो, म्हणून आपण त्याला पूर्ण पुरुष पण म्हणतो. आणि पुरुषची व्याख्या अशी आहे की पुरी शेते इथे, म्हणजे जो सर्वांच्या हृदयात असतो, आपल्या शरीरात की नाही आत्मा, जो जो असतो त्याला पुरुष म्हटलं असतो. आणखीन एक पुरुष शब्दाचा अर्थ आहे की पुरयत पुरयती सर्व इति पुरुष, म्हणजे जो सगळीकडे भरलेला आहे, सगळ्या विश्वांमध्ये भरलाय, फक्त आपल्याच विश्वात नाही, सगळ्या विश्वांमध्ये भरून उरला आहे असा अर्थ आहे. एवढ्या सगळीकडे भरून सुद्धा जो उरला आहे तो म्हणजे पुरुष, म्हणजेच ब्रह्म. त्या दोन पुरुषाची पण व्याख्या इथे आपल्याला दिलेली आहे. आणि त्याला अनन्य भक्तीने शरण जायचं असतं, आणि त्या भक्ताला तो पावतो. असं तर 13, 14 आणि 15 एकत्र वाचूया, पण त्याच्यामध्ये मरण काळ सांगितला आहे, मोक्ष सांगितलं आहे, आणि भीष्मांचं आम्हाला आपल्याला जे उदाहरण म्हटलं आहे ते पण त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि मग अशी मी म्हटलं तसं क्रममुक्तीचा डिटेल्स इथे त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यावरून मग मी पुढच्या वेळी सांगितलं जसं की त्याच्यामध्ये क्रममुक्तीमध्ये सुद्धा काय काय असतं ते सगळे 23, 24 आणि 25 मध्ये आहे. आपण ते एकत्र वाचू. चालेल, थांबूया आता. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन,
सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा विजयी हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसाहो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.